तुम्ही घरातल्या लक्ष्मीला, तुमच्या मुलीला, तुमच्या सासूला, तुमच्या सुनेला, बायकोला जेवढं द्याल शुक्रवारी तेवढं तुम्हाला जास्ती मिळेल. ती LVची बॅग मी घेतली तिच्यासाठी की कोरोना पिरियड नंतर महाराष्ट्रामध्ये भरपूर असे लोक आहे की जे शेअर मार्केटमध्ये आले, जे ट्रेडिंग करायला लागले, जे इन्व्हेस्टमेंट पर्पजने आले. पण जर आपण आकडे बघितले तर 95% लोक पैसे लूज करतायत. बट आपल्यासोबत ज्या मॅम आहेत आज, शीतल मॅम, तर त्यांनी आजपर्यंत शेअर मार्केटमध्ये कधीच पैसा लूज केलेला नाहीये. बरोबर. आय एम अ मनी मॅग्नेट. आणि ॲक्च्युली आय एम अ मनी मॅग्नेट, कारण पैसे येतातच माझ्याकडे. राईट. ओके, पैसे येतातच माझ्याकडे आणि मॅग्नेटिक वेनी मी त्याला खेचते, पण तंत्रशुद्ध पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धत. बरोबर. तुम्हाला बसण्याची डायरेक्शन मी देते, नंबर ऑफ क्वांटिटी देते, तुमचा फोन नंबर सांगते आणि इनकमिंग सगळे मेसेजेस तुमच्या फोनवर होतात. त्याची टोटल तुमच्या बर्थडेटनुसार असली पाहिजे. तो बुल मी माझ्या क्लायंटसाठी घेऊन आले, कस्टमाइज करून US वरनं. इथे फोटो काढतात आणि इथे यांच्या बॉल्सला हात लावतात. ओके. जेव्हा तुम्ही 3दा ह्याला टच करतात, तिथली मान्यता आहे की तुम्ही श्रीमंत होतात. US मध्ये मंडेला त्याच्यामध्ये ट्रेड करा. मंडेला ट्रेड करताना विड्याचं पान सोबत ठेवा. ओके. आता फायदा होईल स्टॉक मार्केटमध्ये. का मॅम, कुणीही करू शकतो, एनी रिलीजन. सो छान होता. आणि एक गुरु होते तिथे, ते खूप सिनियर होते. त्यांचं इंट्रोडक्शन झालं आणि दे सेड की अब आपको शाम में एक डेड बॉडीज लेके आने. हे कुंडलीचं जर अध्ययन केलं तुम्ही तर 5वं, 8वं आणि 11वं घर तुमच्या अचानक धनलाभसाठी खूप चांगलं आहे. बरोबर. बर्थ डेट प्रमाणे बघा तर 1 ते 9 नंबर्स मध्ये मी 4 आणि 8ला अवॉइड करायला सांगते. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे शीतल बाखरे मॅम. मॅम नमस्ते, तुमचं बँटर विथ चेतन मध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. येस. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ना, तो आहे शेअर मार्केट आणि ॲस्ट्रॉलॉजी. मॅम बरोबर, या 2 टॉपिकवर आपण मोस्टली आज फोकस करणार आहे. बरोबर आहे. आपण भरपूर वेळा बघतो की कोरोना पिरियड नंतर महाराष्ट्रामध्ये भरपूर असे लोक आहे की जे शेअर मार्केटमध्ये आले, जे ट्रेडिंग करायला लागले, जे इन्व्हेस्टमेंट पर्पजने आले. पण जर आपण आकडे बघितले तर 95% लोक पैसे लूज करतायत. हा आकडा ॲज पर द म्हणजे रिपोर्ट्स आहे मॅम. बरोबर आहे. बट आपल्यासोबत ज्या मॅम आहेत आज, शीतल मॅम, तर त्यांनी आजपर्यंत शेअर मार्केटमध्ये कधीच पैसा लूज केलेला नाहीये. त्याचे मल्टिपल रिझन्स आहे. फक्त हे रिझन नाहीये की त्यांना ॲस्ट्रॉलॉजी येते किंवा त्यांच्याकडे कोणती विद्या आहे. त्याचं मेन रिझन हे पण आहे की त्यांनी अभ्यास पण केलेला आहे. 700 पेक्षा जास्त बुक्स त्यांनी वाचलेले आहे. आणि त्यासोबतच ॲस्ट्रॉलॉजी, राशी भविष्य या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, यांचं एक कॉम्बिनेशन करून त्यांनी ही गोष्ट केलेली आहे की त्यांना लॉस नाही होत. तर आज आपण या सगळ्या गोष्टींवर मॅम सोबत चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं परत एक वेळेस स्वागत आहे बँटर विथ चेतन मध्ये. धन्यवाद. मला तर पहिले तुम्हाला हा प्रश्न विचारायचा, चेतन या नावाचं मिनिंग काय आहे? मॅम, मी जितकं ऐकलंय तर चेतन म्हणजे सजीव, म्हणजे नाही, तुमच्या पॉडकास्टचं जे नाव ठेव, बँटर विथ चेतन. ऍक्च्युली मॅम, बँटर विथ चेतन म्हणजे कसं की बँटर मीन्स गपशप, तर त्यावेळेस मी त्याला बँटर विथ चेतन असं नाव दिलेलं आहे. ओके. येस. बट लाईक या नावाच्या मागचं लॉजिक माहितीये तुम्हाला? कधी ह्याचं काउंटिंग केलंय? नाही मॅम, कधीच नाही. हा. सो तुमचं जेव्हा तुम्ही मला इन्व्हाइट केलं आणि तेव्हा मी ते बघितलं, ते स्पेलिंग. बरोबर. तर त्या स्पेलिंगच्या काउंटिंग मध्ये एक छोटासा जर चेंज केलं ना, ओके, तर तुम्ही महाराष्ट्राच्या टॉप 10 पॉडकास्ट मध्ये जाऊ शकाल. जर फक्त एक छोटासा अल्फाबेट चेंज केलं तर. जसं तुम्ही माझं इंट्रोडक्शन दिलं की मी ॲस्ट्रॉलॉजर आहे, तुम्ही विसरलात सांगायला मी न्यूमरोलॉजिस्ट. तुम्ही विसरलात सांगायला मी वास्तू एक्सपर्ट आहे, बेस्ट सेलर ऑथर आहे. करेक्ट. ठीक आहे. तर मला हे नाही सांगायचं की तुम्ही विसरलात, मला हे सांगायचंय की ह्या सगळ्यांच्या पाठीमागे ना एक जे सिक्रेट आहे ना, स्पेशली ते माझं नाव आहे. ओके. तुम्ही मला फाइंड आउट केलं, तुम्ही मला सर्च करून इन्व्हाइट केलं. सो लाईक माझ्यापर्यंत तुम्ही जर पोचतात ना, तर माझ्या नशिबाने मला साथ दिली. बरोबर. ठीक आहे. सामदाम दंडभेद मी वापरते. जसं तुम्ही उदाहरणासाठी सांगितले की 700 बुक्स मी वाचले, तर येस, डेफिनेटली नॉलेज पण मी गेन करते. मी लक पण एनहान्स करून घेते स्वतःचं. बरोबर. स्वतःला प्रोटेक्ट पण करून ठेवते, कारण गेले 20-25 वर्ष झाले तंत्रमध्ये आहे. भूतप्रेत आत्म्यांची खेळायची सवय आहे, त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची सवय आहे. तर लाईक या सगळ्या गोष्टी करताना ना, माझं जे नावाचं स्पेलिंग आहे ना, ते खूप मॅटर करतं. आणि शेअर मार्केटमध्येही तुम्हाला तेच हवं असतं की तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला पाहिजे. बरोबर.
कधी एखादा स्टॉक घेतला तुम्ही आणि तो खाली गेला, फुल कॉन्फिडन्सनी घेतला तुम्ही की आज रिलायन्स वाढणारच आहे किंवा फलाना शेअर वाढणारच आहे, XYZ स्टॉक आहे तो वाढणारच आहे, आणि तो फुल कॉन्फिडन्सनी घेतला आणि तो खाली आल्यावर मग तुमचं स्टेटमेंट काय असतं पुढचं? मी घेतला कीच माझं नशीब कधी सोबत देत नाही मला. सो दॅट इज कॉल्ड अचानक धनलाभ. धनलाभ, अचानक धनलाभ, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. सो तो अचानक धनलाभ जो होतो तो स्टॉक मार्केटमध्ये, त्याच्यासाठी लक खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी डेफिनेटली 24/7 मी मदतीला तयार असतात. मॅम, याच्यात तुम्ही जसं बोलला की तुम्ही पण नावामध्ये चेंज केलेलं आहे, शीटॉल केलंय मी. ओके, SHETALL. म्हणजे कोणालाही सर्च करायचं असेल तर माझ्या स्पेशली म्हणजे जर का तुम्हाला मला दाखवायचं झालं, सो या ठिकाणी तुम्ही माझं नाव बघू शकता. ओके, राईट. तुमच्या बुक्सवर तुम्ही सगळ्या बुक्सवर माझं नाव असेल. तुम्हाला सोशल मीडियावर तुम्ही याच नावाने मला फॉलो करू शकाल. बरोबर. आय एम अ मनी मॅग्नेट. आणि ऍक्च्युली आय एम अ मनी मॅग्नेट, कारण पैसे येतातच माझ्याकडे. राईट. ओके, पैसे येतातच माझ्याकडे आणि मॅग्नेटिक वेनी मी त्याला खेचते, पण तंत्रशुद्ध पद्धतीने, शास्त्रशुद्ध पद्धत, बरोबर, जादू टोण्याने नाही. एक्झॅक्टली. मॅम, याच्यात जेव्हा आपण बघतो की तुम्ही आजपर्यंत पैसे लूज केलेले नाहीये शेअर मार्केटमध्ये, तर या टॉपिकला धरून असं कसं काय पॉसिबल झालं? असं कसं काय पॉसिबल झालं? बघा, जेव्हा तुम्ही अभ्यास करतात आणि सराउंडिंग ज्या सिच्युएशन्स मधनं तुम्ही जातात ना, 2007-8 मध्ये मी माझं स्टॉक ब्रोकरचं ऑफिस सुरू केलं होतं. 2005-6 पासनं माझ्या घरामध्ये स्टॉक मार्केटची चर्चा सुरू होती आणि माझे हजबंड, दीर, सासरे सगळे म्हणजे लाईक क्लास 1च्या पोस्टला होते सगळेजण, आणि सगळेजण स्टॉक मार्केट जस्ट इंट्रोड्यूस झालं होतं. करेक्ट. आणि सगळेजण करायचे, सगळेजण करता करता सगळ्यांच्या पोझिशन्स मी बघायचे. सकाळी तेव्हा तर 10 ते म्हणजे बराच वेळ मार्केट असायचं, 10 ते 3:30, 4:30 असं मार्केट असायचं. अँड दॅट टाइम मी रिअलाइज केलं की सकाळी सगळे खुश असतात आणि संध्याकाळी सगळ्यांचे फेसेस पडलेले असतात. असं का? तेव्हाची अशी वेळ होती की लाईक ठीक आहे, चर्चा चालू आहे, मी ऐकायचे. मला माहिती नव्हतं नेमकं चालू काय आहे. निफ्टी ऐकायला यायचं. निफ्टीचं लॉट पण खूप मोठे होते तेव्हा. आता तर डे बाय डे सेबीने म्हटलं, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने खूप सारे ट्रान्सपरन्सीज आणल्यात आणि खूप साऱ्या फॅसिलिटीज पण आल्यात. आत्ता इझी झाल्यात सगळ्या, गुगल अँड ऑल थिंग्स आपल्याला सर्च करता येतात. तेव्हा फारसं काही नव्हतं. आणि एक मराठी न्यूजपेपर आपल्याकडे फेमस, लोकमत, सकाळ हे होते. आता तर भरपूर व्हरायटीज आपल्याला झाल्यात. सो ते मी वाचायचे आणि फायनान्स रिलेटेड न्यूज वाचायची. मला रिडिंगची खूप हॉबी होती तेव्हापासून, म्हणजे आधीपासून मला बुक्स रीड करायला आवडतात. मग मी जस्ट विचार केला आणि एक दिवस असंच नवऱ्याला विचारलं, चालू काय आहे? निफ्टी म्हणजे काय, सनसेक्स म्हणजे काय, काय चालू असतं तुम्हा लोकांचं? आणि मला इन शॉर्ट समजवलं की आम्ही आहे ना असं असं करतोय आणि कधी कधी त्याच्यात प्रॉफिट होतो, कधी कधी लॉस होतो, पण लॉसेसच जास्ती होत आहेत. ओके. मी म्हणलं, मग तुम्ही लोक का नाही शिकून करत आहेत, म्हणजे तुम्ही समजून का नाही घेते? ज्यांना एक्सपर्ट आहे त्यांना ती गोष्ट कुठेतरी पटली. आणि गोपाल गलगली सरांना, माझी फॅमिली खूप मोठी आहे, ओके, तर आम्ही मुंबईमध्ये त्यांना इन्व्हाइट केलं आणि आम्ही सगळ्यांनी शिकलो. ठीक आहे. ह्या लोकांचे लॉसेस बरेच झाले होते. आज पण मी पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांना हेच सांगायला आवडेल मला की 3 बुक्स वाचणं खूप आवश्यक आहे. मी नाही म्हणते माझ्यासारखे तुम्ही 700 बुक वाचा, पण एक शीतल भाकरेचं बुक आहे, गोपाल गलगली सरांचं पुस्तक आहे, रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा. अगदी जे बेसिक इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी. ओके. त्याच्यानंतर वॉरन बफेटचे भरपूर मिळतील. इन्व्हेस्टर्स म्हणून एक बुक आहे, ते पण खूप छान आहे. इंटेलिजंट इन्व्हेस्टर्स म्हणून एक बुक आहे. ओके. जे वॉरन बफेटचे गुरु होते त्यांच्या बाबतीत त्यांनी कसं सुरू केलं, मग त्यांनी वॉरन बफेटना कसं शिकवलं, काय काय स्ट्रॅटेजीज आहेत त्या आणि स्टॉक मार्केटची पाठशाला मी पण एक लिहून काढलं. ओके मॅम, हे कॉम्बिनेशन आहे सगळ्या बुक्स, म्हणजे जर बघितलं आपण तर माझी 20 वर्षाची स्टडी म्हणाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आहे. हे बुक वाचल्यानंतर भरपूर गोष्टी इझी जातील. ह्याच्यामध्ये थोडं मी माझं तंत्र, माझे थोडं न्यूमरोलॉजीच्या टिप्स ह्याच्यामध्ये टाकल्यात. IPO घेताना काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, बेसिकली मार्केटमध्ये पैसे कसे कमवायला पाहिजे हे हिंदीमध्ये दिले. असे तर माझे 6 बेस्ट सेलर बुक आहेत, पण स्टॉक मार्केटचं एक मी लिहिलं आणि ते आपण लास्ट इयर पब्लिश पण केलं आणि खूप छान रिस्पॉन्स आहे. म्हणजे यू डोंट बिलीव्ह की माझं जे मराठी बुक आहे
ज्याच्यावर आपण 72 प्रॉब्लेम्सवर सोल्युशन दिलंय. हे नियर अबाउट 1 लाखाच्या वर कॉपीज आपण कोविडमध्ये सेल केलं. ह्याच्यावर 72 प्रॉब्लेम्सवर मी सोल्युशन्स दिले. ते इन जनरल सगळ्यांचे प्रॉब्लेम्स असतात. पैसे टिकत नाही, घरात भांडणं होतं, सासू सुनेचं पटत नाही. सो प्रत्येक सासू सुनेला सांगेल की शेअर मार्केटमध्ये या, अभ्यास करा, म्हणजे भांडणं होणार नाही, पैसे पण मिळतील. मॅम, जेव्हा आपण बघतो की शेअर मार्केटमध्ये मॅनिप्युलेशन असतं, असं मी बघितलंय, ऐकलंय, तुमच्याही काही पॉडकास्ट ऐकले त्याच्यात, तर खरंच मॅनिप्युलेट करता येतात का शेअर मार्केट? तुम्ही करू शकतात का? ऍक्च्युली एवढं इझी नाहीये. जसं दिसतं तसं नसतं ना, कधी कधी म्हणतो ते बरोबर आहे. करणारे करतात. ओके. मी जेव्हा तंत्रविद्या घ्यायला गेली होती, ती फक्त मी म्हणजे शिकायला गेले होती, ती सिद्धी ती फक्त मी माझ्या फॅमिलीसाठी गेले होते. 2009 मध्ये आमच्याकडे मेजर फायनान्शियल लॉसेस झाले होते, जस्ट बिकॉज ऑफ माझे हस्बंड इलेक्शनला उभे राहिले होते. आणि आम्ही म्हणजे तेव्हा असं होतं की ते सडन डिसिजन होतं की तुम्ही इलेक्शनला उभे राहा आणि तुम्हीच आमदार. हे जे लोकांनी चढवलं होतं, तुम्हाला तिकीट मिळेल, तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला ते मिळेल. आणि आम्ही खूप प्रयत्न केले, पण तिकीट नाही मिळालं. कुठल्याही पक्षाचं तिकीट आम्हाला नाही मिळालं. आणि पॉलिटिकल असा खास बॅकग्राऊंड पण नव्हता. पण जे म्हणतो ना, म्हणजे माझं एक स्टेटमेंट खूप छान आहे, वक्त बदलणे में वक्त नाही लगता है. ठीक आहे, कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राज होईल आम्ही सांगू शकत आहे. आणि ते जेव्हा तुम्ही स्वतः अनुभवलं, आणि तेव्हा माझी न्यूमरोलॉजीची म्हणजे विशारद होती मी तेव्हा, आणि मी सांगितलेलं की हा काळ आपल्यासाठी नाहीये चांगला. तोपर्यंत मला तंत्राचं फार नॉलेज नव्हतं, मी पुस्तकं वगैरे वाचली होती. पण ते झालं शेवटी, ते उभे राहिले, ते पडले. आम्ही जो तेव्हा 2009 मध्ये 1.5 ते 2 करोड लॉसमध्ये होतो. आज इलेक्शनला लढणं म्हणजे तोंडाचा खेळ नसतो. आणि त्या गोष्टीला तेव्हा माझ्या प्रॉपर्टी सेल करून आम्ही पैसे वापरले. आमचे खूप चांगले मोठे शोरूम आहेत, ते पण लॉसमध्ये गेले. लोन वाढलं, लोक घरी यायला लागली, पैसे मागायला लागले, इन्सल्ट व्हायला लागले वारंवार, मुलांना बोलले गेलं. आणि जेव्हा पैसे नसतात तेव्हा कोणीच तुम्हाला विचारत किंमत नाही देत लोक आपल्याला, अजिबातच नाही देत. तो अनुभव आला. मग मी विचार केला की झालं काय, हे कशामुळे झालंय. आपण तर सगळं व्यवस्थित केलंय, सगळ्या गोष्टी आहे. माझ्या वास्तूत काही प्रॉब्लेम आहे का? वास्तूमध्ये पण माझा प्रॉब्लेम नव्हता, कारण मी वास्तू विशारद होती, सगळ्या गोष्टी होत्या. मग तरी पण कुठे काय अडचण येऊ शकते का, काय झालं असेल नेमकं. मग त्यावेळेस मी जेव्हा गेले तेव्हा मी तंत्राचा म्हणजे मला कोणीतरी सांगितले गेले की करणी केली आहे, बाधा झाली आहे तुमच्यावर, कोणीतरी काहीतरी. पहिले विश्वास बसला होता का तुमचा? कारण मी या विद्येमध्ये होते तेव्हा थोडंफार आपण बऱ्यापैकी माहिती की झालं असेल, नजर लागली असेल किंवा. आणि मग जेव्हा त्याच्यामध्ये डीप केलं, मग माझं दुबईचं प्रशिक्षण तेव्हा चालूच होतं 7 वर्षाचं. सो आत्ताच मी एका पॉडकास्ट अरुण शर्मांच्या ह्याच्यात गेली होती. त्यांनी मला विचारलं की आपको भारत में भूत प्रेत नहीं मिलते की आप बाहर गए टू मिळणे. तो येस, मी रशिया, मी दुबई, मी जर्मनी, मी ब्रिटिश लोकांकडनं खूप शिकली. आताच मी रिसेंटली US आणि UK पण होती. म्हणजे तिकडे पण तंत्रविद्या चालते आपल्यापेक्षा खूप जास्ती. अरे बापरे. तिथे गेल्यावर मला कळालं, म्हणजे तेव्हा तर मी तिथे नाही, पण इथे तुम्ही स्टार्टिंग तर इंडियात केलं. आणि मग हळूहळू त्याच्यात मी शिकत गेले. मी आजही शिकते. सो तेव्हा कळालं की हो, पैसे कमवण्यासाठी किंवा लोकांचं वाईट करण्यासाठी या विद्येचा उपयोग केला जातो. बरोबर. मग मी विचार केला की माझे गेलेले पैसे तर आणू शकते मी, सो मला मार्ग द्या. ओके. मग मला तो मार्ग मिळाला, शेअर मार्केट. त्याच्यात मग मी अभ्यास केला, पैसे कमवायला सुरू केले. मी राहते औरंगाबाद सारख्या छोट्याशा गाव नाही म्हणू शकत, बट सिटी, बट नॉट ॲज कम्पेअर्ड पुणे वगैरे. सो तिथे एक बघितलं की लोकांशी मला आधीपासूनच कधी किटी पार्टीज आणि ते असं जाऊन गप्पा मारणं जमलंच नाही. मी माझी फॅमिली, माझे मुलं आणि माझं नॉलेज ह्याच्यातच होते. जाते मी लोकांशी बोलते, पण ते पर्टिक्युलर ते टिपिकल बायकांसारखं जाऊन तेच ऐकत तसं नाही कळू शकत. प्रत्येकाचा वेळ जाण्याचा मार्ग असतो. पण मग एकच होतं की पैसे गेलेले कमवायचे आणि तो रिस्पेक्ट परत पाहिजे.
जो रिस्पेक्ट जातो, पैसे नसले की तो रिस्पेक्ट जातो. मग शेअर मार्केट मला इझी सोल्युशन, मला माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळाले आणि कसं कोणी कुठून केलं तेही कळालं. तुम्हाला हे समजलं की जे तुमचे लॉस झाला होता तर तुमच्यावर काहीतरी करणी गेलेली होती किंवा नजर लावली होती. तर रिलेटिव्ह होते मॅम की फ्रेंड्स होते? ते सांगणं माझी विद्या मला आजही अलाउड नाही करणार. ओके. आणि मी जरी मला तुम्हाला कळलं की चेतनवर कोणीतरी बंधन क्रिया केली आहे, उच्चाटन क्रिया केली आहे, बरोबर, सो मारण क्रिया केली आहे, कोणी केली हे मला कळेल, पण मी तुम्हाला नाही सांगू शकणार. माझ्यावर गेली तरी तुम्हाला ती परमिशन नाहीये. माझी विद्या मला परमिशनच देत नाही. बरोबर, ठीक आहे. मग तिथे माझ्या गुरूंनी माझ्याकडनं एक स्टेटमेंट घेतलेलं. माझा एक मराठीमध्ये गौरव सोबत पॉडकास्ट झालाय, मी त्यात ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात की मला हकलून दिलेलं, तू नाही या विद्येला पात्र म्हणून. कशामुळे मॅम असं? कारण मयान म्हणून आहे, गुप्त मयान, तिथे मी हे शिक्षा घ्यायला गेलेली सगळी. आणि पहिले खूप छान वातावरण होतं. 8-10 दिवस माझं काहीतरी 3 महिन्यासाठी त्यांनी मला पहिले बोलवलं होतं. ते 40 दिवस घेतात किंवा 90 डेज घेतात. सो मी 90 डेज चूज केलं होतं. फॅमिलीला सोडून सगळं तुम्हाला राहायचं असतं. बरोबर. आम्ही 21 लोक होतो तिथे आणि 3-4 दिवस खूप छान होतं. तिथला ऍटमॉस्फिअर वगैरे, तिकडे शक्यतो बायका शिकवतात आणि गुरुज असतात. सो छान होतं. आणि एक गुरु होते तिथे, ते खूप सिनियर होते. त्यांचं इंट्रोडक्शन झालं आणि दे सेड की अब आपको शाम में एक डेड बॉडीज लेके आने. तुम्हाला घेऊन यायची? आम्हाला घेऊन यायची. आणि ती सिटी कोणती होती? मला आसाम मध्ये. ठीक आहे. सो मी त्या क्षणी डिसाईड केलं की माझ्याकडनं नाही होणार हे सगळं, कारण सवयच नाहीये ह्या सगळं. फर्स्ट टाइम म्हणजे त्यांनी आधी 4 दिवस सांगितलं होतं, आप घुमो, आपको कोई ब्लड दिखेगा, आपको कोई मरे हुए प्राणी दिखेंगे तो आप लेके आना और रवना. ओके, तिथपर्यंत ठीक होतं. दॅट इज ओके. जीव जंतू आपण बघतो, किडे मकोडे मेलेले बघते, दॅट इज ओके. प्रेत आत्मा आणायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण एक हा. सो आणि तेव्हा कसं होतं, आता तरी तिथे पाण्यात सोडतात डेड बॉडीज. ओके. आणि जर तुम्ही त्या विद्येचा जर कधी हे केलं असेल तर लोक म्हणजे स्मशानभूमीतनं प्रेत चोरून आणतात, बरेच करतात. आम्हाला त्या पद्धतीने नव्हतं सांगितलेलं. आम्हाला सांगितलेलं की प्रेतात्मा आपको मिल जाएगी आणि 5-5 जणांचं 4-4 जणांचा ग्रुप करून दिला होता. त्या हिशोबाने जायचं. मिळाली डेड बॉडीज. म्हणजे तेव्हा त्या क्षणाला मी विचार केला होता की सोडून दे, पण घरच्यांनी सपोर्ट केला. स्वतःला खूप प्रिपेअर्ड केलं की नाही शीतल, तुला शिकायचं आहे तर तुला करायला लागेल, आणि तुला तुझ्या फॅमिलीला त्यातनं वर काढायचं आहे आणि सगळं तुला परत पाहिजेच आहे. हे मी आणि माझं एक मी ठरवलं तर करून राहतात. सो मग मिळाली डेड बॉडीज वगैरे. रात्री 3:12च्या सुमारास आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि त्याच्यावरती प्रक्रिया सुरू केली. ओके. ठीक आहे. ती 21 लोक आम्ही असे सगळे उभे आणि मध्ये ती डेड बॉडी, आणि त्यांनी ती प्रक्रिया आम्हाला शिकवायला सुरू केली. जसंच शिकवायला सुरू केली, एक व्यक्ती आमच्याच ग्रुपमधला तो जो मुलगा होता, ही इज ऑल्सो लाईक मी तेव्हा असेल नियर अबाउट 27-30 मी असेल तेव्हा. अँड तो उडायला लागला आणि तो नॉर्मल व्यक्ती उडायला लागला. बरं. आणि आय फील लाईक ते तो मरेल आता आणि त्याला काहीतरी होईल. ऑब्विसली. म्हणजे मी खूप जोरात ओरडले की रोको ये सब, वो मर जाएगा. त्या क्षणी मला बाहेर काढून टाकलं. ओके. ते बघत होते की कोण या विद्येसाठी पात्र आहे. आणि मग मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाहीये. मी त्या क्षणाला मी बाहेर बसले. नंतर पुन्हा मला माझ्या सगळ्या गोष्टी आठवल्या की शीतल, जर का तू इथनं गेली तर तू तुझ्या फॅमिलीला कसं वाचवशील. अक्षरशः 4 दिवस त्या गुरूंची अकाळ तांडाळ केला मी. रडले. मला पाहिजे, मला शिकायचं, माझ्याकडनं चूक झाली. बरोबर. दिसेड ठीक आहे, तेरे को 3 महीने का पनिशमेंट मिलेगा. आणि मला कामाख्या देवीला ठेवलं गेलं. अरे बापरे. तिथे मला ध्यान धारण्यासाठी ठेवलं गेलं. स्ट्रिक्टली तुमच्या सगळ्या अम्युनिटीज काढून घेतल्या जातात. तुम्हाला लाकडाचा बेड दिला जातो, 1 टाइम जेवण दिलं जातं आणि आराधना, ध्यान, धारणा, ते मंत्र जाप सगळे तुम्हाला दिले जातात. ओके. दॅट्स इट. मी डिसाईड केलेलं मला आता करायचं आणि मी ते कम्प्लीट केली. ती शिक्षा म्हणा, मला ती शिक्षा नव्हती ऍक्च्युली, तो माझ्यासाठी खूप मोठा लेसन होता
म्हणजे मला त्या विद्येसाठी त्यांनी तयार केलेलं Exam. पूर्ण. हा. ते म्हणतो ना आपण की आपल्या स्कूलमध्ये आपल्याला जेव्हा पनिशमेंट मिळते ती आपल्या किंवा आई बाबा आपल्याला ओरडतात, ते संस्कार घालतात, ती क्रिया माझ्यावर संस्कार क्रिया होती हे मला नंतर कळालं. बरोबर. मी ट्रेन झाले, हा. मी प्रिपेअर्ड झाली आणि टीम मध्ये घेतलं गेलं मला पुन्हा. आणि मग मी त्या विद्येसाठी गेले 7 वर्ष मी कठोर परिश्रम केले. मग नंतर 12 वर्ष म्हणजे कम्प्लीट झाल्यानंतर मला ऑथोराइज्ड तंत्र ज्ञानिनी म्हणून ओळखलं जातं. पण मी खूप ठिकाणी ह्याचा वापर नाही करत. आणि मी माझ्या गुरूंनी मला विचारलेलं की तू काय येते, पहिले तुम्हाला विचारलं जातं की तू काय येते. मग मी सांगितलेलं माझं वैभव गेलेलं आहे सगळं. माझ्या घरी जो रिस्पेक्ट होता तो गेला. पैसे तर संपलेच आहेत, म्हणजे नाहीच आहेत. आज प्रॉपर्टी विकल्यात तरी पण लोन आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. जर सब वापस आएगा, बट अगर तुझे पता चला कि तेरे ऊपर किसने ये सब किया है तो तू क्या करेगी. ऑब्विसली तो यंग एजचा होता आणि रिव्हेंज घेतो आपण. हा. पण मला एक शिक्षा मिळाली होती, त्यामुळे मी शांत बसले. बरोबर. मैंने कहा मैंने कुछ ऐसे सोचा नहीं है, पता चलेगा तो मैं बता दूंगी कि क्या करूंगी. चले नहीं, आपको चाहिए तो और 24 घंटे ले लो और आप मुझे सोच के इसका जवाब देना. ओके. मग मी खूप विचार केला आणि मी म्हणलं की मला त्या व्यक्तीशी काही घेणं देणंच नाहीये. मी लाईफमध्ये आज पुढे असण्याचं एकच कारण सांगते चेतन, आणि सगळ्यांना आपण हे सांगू शकतो, तुम्हाला कोणी काय केलंय ते सोडून द्या. इवन आय डोंट बिलीव्ह इन पास्ट ऑल्सो, की पास्ट मध्ये काय झालंय विसरून जा. व्हॉट प्रेझेंट आणि फ्युचर, ह्या 2 गोष्टी आहे ना लाईफमध्ये खूप महत्वाच्या आहेत. आणि लोक काय करतात, मी खूप लोकांना भेटले आज मी म्हणजे कमीत कमी 20 लाख लोक म्हणा किंवा 10 लाख लोक म्हणा, किंवा आजपर्यंत मी जेवढ्या कुंडलीज बघितल्यात, मी खूप लोकांना भेटते. मी नंबर ऑफ कुंडलीचं नाही सांगत आहे, पण मी वर्ल्ड वाईज जाऊन लोकांना भेटते प्रत्येक ठिकाणी. आप मुझे बता सकते हो मेरे पास्ट में क्या हुआ है. अरे काय घेणं देणं. एक्झॅक्टली. फ्युचर बद्दल जास्त आपल्याला तू विचार कर ना पुढे काय तुला. मी तो विचार केला, त्या क्षणी मी तो विचार केला आणि मला 24 तास दिले होते. माझ्या डोक्यात एकच गोष्ट नेहमी असते, प्रत्येकाकडे 24 बॉक्सेस असतात. तुमचा दिवस उगवला की तुमच्याकडे 24 बॉक्सेस आहेत. त्या बॉक्सेसमध्ये तुम्ही काय टाकताय तुमच्यावर डिपेंड करतं. एक्झॅक्टली. तुम्ही निगेटिव्हिटी टाकताय, तुम्ही पॉझिटिव्हिटी टाकताय, तुम्ही हेल्पिंग नेचर आहे, गिव्हिंग नेचर आहे, पैसे टाकताय, नॉलेज टाकताय, तुमच्याकडे. किंवा तुम्ही सोनं भरताय की दगड भरताय. सिम्पल. हे आणि हे कधी मला कळतं जेव्हा मी खूप नॉलेज घेते, मी बुक्स वाचते, तर ऑटोमॅटिकली आपली थिंकिंग पॉवर चेंज होते. मी जाऊन सांगितलं ठीक है, मेरे को उससे कोई फर्क नहीं पड़ेगा, मेरे को उसको कोई फर्क नहीं पड़ेगा. मुझे आप बताओ ये मैं कैसे रिमूव करूं और मैं बैक टू कैसे आऊं, मेरी पोजीशन पे मेरी फैमिली का जो गया है रुतबा वो मैं वापस कैसे लाऊं. त्यांना ते स्टेटमेंट मेन मी तर आपला मेन उद्देश पैसेच होता. एंड गेम आपला पैसेच होता, की जो पैसा गेलेला होता तो आपल्याला पैसा आणायचा होता. मग आता इथून पुढची स्टोरी चालू होत आहे. येस. मग त्यांनी मला, म्हणून मी तिथे तुम्हाला सांगेन की कधी तुमच्यावर कोणी काय केलं हे सोडून द्यायचं, तुमचं काय नीट होईल. मग तिथून आम्ही प्रण घेतला की माझं जर नीट झालंच, नंतर मग मी लोकांचे प्रॉब्लेम जेव्हा समजले तर मग मी त्यांना मात्र एकच सांगितलं की माझा क्लायंट सेफ राहील हे मी काम करेन. माझ्या क्लायंटला कोणी त्रास दिला त्याला मी त्रास देणार नाही. बरोबर. कारण आम्हाला त्या दिवशी शिकवलं गेलं. माझं उदाहरण घेऊन सगळ्यांना त्यांनी सांगितलं की जब आप दूसरों का बुरा सोचोगे, म्हणजे समजा चेतनला कोणीतरी काहीतरी केलं, तुम्ही मला प्रश्न विचारला की माझ्यासोबत तुम्हाला माहिती आहे का काय झालंय आणि तुम्ही त्याला त्रास देणार का, मी त्याला त्रास देणार नाही. मी चेतनला सेफ करेल. एक्झॅक्ट. आणि चेतनला सेफ करणारा माझा असेल ताबीज. राईट. मी त्याच्याबद्दलच विचारणार होतो मॅम तुम्हाला की तावीज तुम्ही हातात घातलाय तर तो कसा प्रोटेक्ट करतो, की तो आपले पैसे वाढवतो, की हेल्थ वाईज चांगला आहे, ऍक्च्युअली त्याचं वर्क काय. तावीज. आता स्टॉक मार्केट बद्दल येऊया. स्टॉक मार्केटमध्ये पैसे हवे. राईट. पैसा आहे तो सब कुछ आहे. पैसाच मे. आज आपण पण इथे बसलोय, दोघं पण एकमेकांसाठी अर्निंग सोर्सेस वाढवण्यासाठी बसलेलो आहोत. सो पैसे कसे मिळायला पाहिजे, अपॉर्च्युनिटीज कसे आल्या पाहिजे, स्टॉक मार्केट होऊ देत, तुमचं बिझनेस होऊ देत, तुमचं 3 निगेटिव्हिटी असतात. ठीक आहे. पहिला वॉर
जेव्हा होतं, पैसे जातात म्हणजे तुमच्या मनावर वार होतं. तुम्ही तुमच्या आपल्यांच्या सगळ्या थिंग्स आपल्याला नाहीशा कराव्या लागतात. बरोबर. कॉम्प्रोमाइज करायला लागतं लाईफमध्ये. Correct. जिथे 2 BHK घर घ्यायचे तिथे 1 BHK येतो. किचन 1 BHK वर तुम्ही येतात. जिकडे तुमचं मर्सिडीजचे स्वप्न असतात तुम्ही इटिओज वर किंवा स्विफ्ट वर डिझायर वर तुम्ही हॅपी होतात. सो दॅट इज कॉल्ड की तुमच्या तुमच्या इच्छा तुम्हाला माराव्या लागतात. सो त्या न मारता तुमच्या इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी माझं ताबीज नक्कीच हेल्प करतो. ब्लॅक मॅजिक रिमूव्ह करण्यासाठी, अपॉर्च्युनिटीजचा फ्लो वाढवण्यासाठी, सराउंडिंग रिलेशनशिप खूप चांगले होण्यासाठी. सगळ्यात बेस्ट ताबीज आहे माझा प्रेग्नन्सीचा ताबीज. आतापर्यंत एकही फेल्युअर रिझल्ट नाहीये. म्हणजे ज्यांना बाळ होत नाहीये तर त्यांना जर तुम्ही ताबीज दिला तर त्यांना रिझल्ट मिळू शकतो. येस. सो स्टॉक मार्केटमध्ये पण काय असतं, इमोशन्स खूप मॅटर करतात. बरोबर. मी मला आता विचारलं, आपण आता त्या टॉपिकवर म्हणजे खूप तुम्ही माझ्याबद्दल विचारलं म्हणून या सगळ्या गोष्टी मला आठवल्या आणि बोललो. येस. स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे माझं लॉस न होण्याचं कारण मी इमोशन्स स्टॉक मार्केटमध्ये नाही ठेवत. मी स्टॉकच्या प्रेमातच नाही पडत. मी स्टॉकच्या काय मी कोणाच्याच प्रेमात पडत नाही. कारण जेवढी लोक लव्ह मॅरेज केल्यानंतर झाला त्रास की अरे याच्यापेक्षा पण चांगलं मिळालं असतं असं प्रत्येकाला वाटतं. ते माझ्या बाबतीत जे माझं मुलं आज पण म्हणतात काय बघितलं होतं तू बाबांमध्ये. लाईक मी कोणाच्या प्रेमात पडत नाही, तसंच मी स्टॉकच्या प्रेमात पडत नाही. म्हणून मी नेहमी सगळ्यांना सांगते रिस्क आहे तो इश्क आहे. बरोबर. तुम्हाला जोखीम घ्यावेच लागते. मी आज म्हणतच नाही की तो सट्टा बाजार नाहीये, तो जुगार नाहीये, तो आहेच. ठीक आहे. पण त्याच्यात जर आपण तंत्र यूज केलं, तंत्रापेक्षा पण बुद्धी यूज केली, दोघांचं कॉम्बिनेशन यूज केलं तर तुम्ही पैसे लूज नाही करणार. येस. त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज माझ्या बनवल्या. आता लॉस न होण्याचं कारण माझी 0 लॉस स्ट्रॅटेजी. ओके. लॉस 0. ओके. लॉस होणारच नाही ना. बरोबर. जर तुम्ही माझी जी स्ट्रॅटेजी शिकलात तर 0 लॉस स्ट्रॅटेजी खूप कॉमन सगळ्यांना माहिती पण असेल. पण त्या स्ट्रॅटेजीमध्ये जेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करतात ते महत्वाचं आहे. न्यूजपेपर वाचणं खूप महत्वाचं आहे. आता न्यूजपेपर म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये जो न्यूजपेपर येतो, ठीक आहे. मी असं नाही म्हणत, तुम्ही विचार पण नाही करू शकणार मी कधीच न्यूजपेपर वाचत नाही. मी स्टॉक मार्केटमध्ये इमोशनल नाही, पण माझ्या पर्सनल लाईफमध्ये मी भयानक इमोशनल आहे. म्हणजे मी माझ्या फॅमिलीला खूप अटॅच आहे. मी जे काय करेन माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या दोन्ही पिल्लांसाठी करेन. राईट. ओके. सो तर न्यूजपेपर वाचायला घेतला मी की इधर ऍक्सिडेंट हो गया, तिकडे चोरी झाली. बरोबर. मग मी ते सगळं आपल्यावर घ्यायचे की गाडी हळू चालव रे जरा, तिथे असं आपल्या मनात येतं की असं आपल्या जवळ त्यांना रात्री 12 वाजेच्या आत घरी येऊ का, आजकाल खूप प्रकार चालू आहे. राईट. मग मी ते बंद केलं. माझ्या मुलं ओरडले, मग मी तू हे सगळं बंद कर. बरोबर. खूप सारे लोक ते कायम पेट्रोलच आणि हे सावधान इंडिया वगैरे तेच सगळं आपल्या लाईफ मध्ये फॉलो करायला लागतं. राईट. सो माझं पण तसंच होतं काइंड ऑफ. मी पण तशीच आहे की मी पटकन स्वतःवर सगळ्या गोष्टी घेते. सो मी त्या बंद केल्या आणि मी इकॉनॉमिक टाइम्स आणि बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर वाचायला सुरू केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या फायनान्सच्या न्यूज मिळतात, तुम्हाला स्टॉक बद्दलच्या न्यूज मिळतात आणि तुमचे पैसे वाढवायला मदत होते. ऍट द एंड तुमचा पैसा कसा वाढणार ह्याच्यावर मी काम केलं. बरोबर. त्याच्यानंतर मनी मॅग्नेट आमची एक स्ट्रॅटेजी आहे. खूप सारे लोक फ्युचर ऑप्शन्स मध्ये काम करतात आणि सगळ्यात मेजर लॉसेस होतात फ्युचर आणि ऑप्शन. बरोबर. मोस्टली मी तुम्हाला सांगेन मी वर्षातनं 4 ट्रेड करते. ओके. ठीक आहे. वर्षातनं 4 ट्रेड आणि ते पण बाय ऑन डिफची स्ट्रॅटेजी माझी असते आणि मी इक्विटीमध्ये काम करते. इक्विटीमध्ये काम करते. वन ऑफ द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट. म्युच्युअल फंड, IPO किंवा तुमच्या फ्युचर ऑप्शन्स पेक्षा पण इक्विटी वन ऑफ द सेफेस्ट ऑप्शन आहे. एक जस्ट इंटरप्ट करतो. आता कसं आहे की 95% लोक पैसे लूज करताय, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं. त्याच्यापैकी भरपूर लोक तर आता पॉडकास्ट बघताय. बरोबर. त्यांना पण वाटेल की आपण पण पैसा लूज नको करायला आणि त्यांनी म्हणजे त्यांच्या डोक्यात असेल की मॅमला कॉन्टॅक्ट आपण करायचा. तर तुम्ही त्यांना त्या स्ट्रॅटेजीज सांगाल का सगळ्या, म्हणजे तुमची एक ऍक्च्युली तुमचा अभ्यास इतक्या दिवसांचा इतकं तुमचं, तर तुम्ही त्यांना ते सांगाल का की ते कसं ते करू शकतात आणि त्याच्यासोबत ऍस्ट्रॉलॉजी प्लस न्यूमरोलॉजी प्लस तंत्र या गोष्टींनी जर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे तुम्ही त्यांना सजेस्ट करून, तर त्यांनाही तो बेनिफिट होऊ शकतो का जो आज तुम्हाला होतोय? नक्कीच होऊ शकेल. आणि मी माझ्याजवळ काहीच ठेवत नाही. पहिली गोष्ट चेतन, जोपर्यंत तुमचे हात असे असतील तरच तुम्हाला देव देईल. मला भरपूर पैसे मिळतात. राईट. ठीक आहे.
पण माझं नॉलेज माझ्याकडेच ठेवून फायदा नव्हता, म्हणून मी मग ऑनलाईन क्लासेस आपले सुरू केलेत. त्याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन, झिरो लॉस स्ट्रॅटेजी, मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी, रॅट स्ट्रॅटेजी, 58 वीक स्ट्रॅटेजी. वेळ खूप महत्वाची असते आणि आपण म्हणतो ना बदलणे में वक्त नाही लागत, तो टाइम स्ट्रॅटेजी, न्यूजपेपर स्ट्रॅटेजी आपली आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑनलाईन म्हणजे झूमवर सगळे ऑल ओव्हर वर्ल्ड मधनं स्टुडंट्स येतात. आजपर्यंत मी जो 2-2.5 लाख लोकांना शिकवलं आहे आणि सगळे 15 दिवसात फीस काढतात. अरे, सगळे 15 दिवसात फीस काढतात आणि लॉस झिरो असतो प्रत्येकाला. बरोबर. फक्त ऑनलाईन जेव्हा मार्केट असतं तेव्हा आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅजिक फॉर्म्युलाज देतो. हे आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य. म्हणजे आमचे क्लासेस 3 इडियटचे क्लासेस, बिकॉज तुम्ही माझा क्लास कधीही जॉईन करू शकता. म्हणजे आज तुमचा क्लास झाला आणि संपलं माझं आणि तुमचं रिलेशन, नथिंग लाईक दॅट. माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही असता, स्टॉक मार्केटच्या क्लासेस कम्युनिटी तुमची एक. हा, मी टिप्स देत नाही, बरोबर. मी कोणाला सजेशन देत नाही, मी स्पून फिडिंग करत नाही. माझं म्हणणं असं, तुम्ही शिका आणि तुम्ही स्वतः अभ्यास करा. जर तुम्ही 15 दिवसात फीस काढू शकताय. दुसरा प्रश्न लोकांचा तुमच्या असेल की किती इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे. 10-20 हजार रुपयावाला कधी पण मार्केटमधनं संपतो. हा माझा 20 वर्षाचा एक्सपिरियन्स. कमीत कमी 50,000 1 लाख रुपयापासून सुरू करा. 1 लाख रुपये तुम्ही आज घेऊन आलात. आज तारीख आहे, आय थिंक 18 तारीख आहे आज. 18 तारखेला 18 जानेवारी 2025ला तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. पुढच्या 18 जानेवारी पर्यंत जर ते 1 लाख रुपये जशाला तसे आहेत, मी म्हणत नाही त्यातनं वाढलेले असले पाहिजे, मी म्हणेन की 1 रुपया पण कमी नकोय मला. यू आर द परफेक्ट ट्रेडर, यू आर द परफेक्ट इन्व्हेस्टर. हा तिथे मिनिंग होतो. हा माझा मंत्र आहे की 1 लाख रुपये ऍटलिस्ट वर्षभर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सांभाळा. तुम्ही कुठल्याही सेगमेंटमध्ये ट्रेड करा, फक्त ते 1 लाख रुपये जर तुम्ही सांभाळले तर तुम्हाला बेनिफिट होईल. दुसरी गोष्ट, माझी मदत होते तुम्हाला ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी प्रमाणे. एक्झॅक्टली. म्हणजे मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की शेअर मार्केटमध्ये ट्रेड करताना जे आपण 95% लोकांचा विचार केला, प्रत्येकाची रास वेगळी, प्रत्येकाचा नंबर वेगळा आहे, भरपूर गोष्टी वेगळ्या. तर आपण राशी वाईज जर थोडं बघायला गेलं मॅम, तर तुम्ही काय सांगाल की कोणत्या राशीने कोणत्या सेक्टरमध्ये ट्रेड केला गेला पाहिजे, असंही काही असतं का? हो, बरं, ते भरपूर असतं. सो प्रत्येक राशीनुसार जर तुम्ही बघायला गेलात, 1 ते 9 नंबर असतात. 12 राशी, 27 नक्षत्र. बरोबर. ठीक आहे. 365 डेज जशी पृथ्वी फिरते तसे प्लॅनेट्स पण त्याच्यासोबत फिरतात. सो स्ट्रॉंग पिरियड पण असतो, वीक पिरियड पण असतो. प्रत्येक राशीचा स्ट्रॉंग पिरियड असतो, प्रत्येक राशीचा वीक पिरियड असतो. बरोबर. ठीक आहे. प्रत्येक वर्षात तो बदलतो. एका राशीमधनं दुसऱ्या राशीमध्ये, म्हणजे कुंडलीचं जर अध्ययन केलं तुम्ही तर 5वं, 8वं आणि 11वं घर तुमच्या अचानक धनलाभसाठी खूप चांगलं आहे. बरोबर. बर्थ डेट प्रमाणे बघाल तर 1 ते 9 नंबर्स मध्ये मी 4 आणि 8ला अवॉइड करायला सांगते. मी 7 वाल्यांना अवॉइड करायला सांगते. हा, आता 1, 10, 19, 28 म्हणजे 1, 10, 19 आणि 28 हे वाले लोक काय झाले, 1 नंबरचे झाले. मॅम, हे बर्थ डेट बद्दल तुम्ही बोलताय. हा, आता आपण राशीवर पण जाऊया. हे बर्थ डेट प्रमाणे मी सांगते. तर ह्यांच्यासाठी सिमेंट सेक्टर खूप चांगलं आहे. सिमेंट सेक्टर. ठीक आहे. सो तसं बघितलं तर 7 वाल्यांकडे धड नसतं. हा, केतू राईट. ते मनाने विचार करतात, दिल से सोचने वाले लोग स्टॉक मार्केट में नहीं चलते. 7 नंबर वाल्यांनी नको करायला, अवॉइड केलं पाहिजे. बरोबर. दिल और दिमाग दोनों चाहिए स्टॉक मार्केट. जर धड नसेल तर तुमच्याकडे ब्रेन पॉवर कमी आहे. म्हणजे कमी आहे म्हणजे तुम्ही इमोशनली विचार, तुम्ही मनानं विचार करा, ते चालत नाही स्टॉक मार्केट. एक्झॅक्टली. त्यांना आपण अवॉइड करायला लावतो. 4 राहूचा नंबर आहे. सर राहूकडे डोकं खूप आहे. ठीक आहे. बुद्धिमान खूप आहे राहू, म्हणजे त्यांच्या डोक्यात क्रिएटिव्ह आयडियाज खूप. बरोबर. पण शनीच्या जवळ आहे राहू आणि केतू, आणि राहू तुम्हाला फेम देऊ शकतो, पैसा द्यायला थोडासा त्रास देतो. ओके. 8 नंबर शनीचा नंबर आहे. शनीजीचं म्हणणं असतं की तुम्ही इन्स्टंट मनी नका कमवू. बरं, मेहनत करा. मग मी अशा लोकांची जेव्हा कुंडली बघते, म्हणजे प्रत्येक नंबरसाठी काही ना काही अपवाद असतात. बरोबर आहे. प्रत्येक नंबरला लॉस होतोच आहे. जसं तुम्ही म्हणताय 95, मी म्हणते मार्केटमध्ये फक्त 3% लोक कमवतायत. प्रत्येक जण राकेश झुनझुनवाला, वॉरन बफे किंवा शीतल बाकरे नाही होऊ शकत. त्याचं रिझन काय मॅम, त्याचं सिक्रेट काय? त्यांच्या कुंडलीत काही आहे, म्हणजे कुंडली, न्यूमरोलॉजी किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये की? बिलकुल. त्यांचा खूप स्ट्रॉंग प्लॅनेटरी डिरेक्शन्स आहेत. त्यांचे बुध ग्रह, जो बुद्धीचा ग्रह आहे, तो खूप स्ट्रॉंग आहे. बुद्धी पण तेवढीच आवश्यक आहे.
नुसतंच नशिबावर काम नाही चालत. म्हणजे 70% नशीब असेल तर 30% तुमची बुद्धी होतली पाहिजे. सकाळी 9:15 मार्केट उघडायच्या आधी 2 तास तुमचा स्टडी पाहिजे. ठीक आहे. टीव्हीवर तुम्हाला सांगितलं जातं की जॅकपॉट कॉल, ये खरीदो वो खरीदो, मत खरीदो. ठीक आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करा ना. टेक्निकल्स आहेत, फंडामेंटल्स आहे. मी वॉरन बफेट सारखी काम करते. मी फक्त फंडामेंटल स्ट्रॅटेजी, मी जुनी कंपनी म्हणजे टिप्सच तुमच्या क्लायंट्सला द्यायची असेल तर मी सांगेन की ऍटलिस्ट 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष पुराण्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, जुन्या कंपन्यांमध्ये. कारण ती कंपनी मुरली आहे. तिने उन्हाळे पावसाळे बघितलेत. आज आपण एक्सपिरियन्स डॉक्टरकडे का जातो की त्यांनी त्यांचे 20-25 वर्ष घालवले, त्यांनी नवीन नवीन केसेस अप्लाय केल्यात आणि मग ते तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात. सो जेवढा जुना स्टॉक, आता ब्रिटानियाचं बिस्किट तुमच्या घरात असेल, बरोबर, तुम्हाला मी सहज विचारलं की कुठला कलर द्यायचा आहे यावेळेस दिवाळीला, तर तुम्ही म्हणाल एशियन पेंट किंवा बर्जर पेंट देतो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल मला शीतल कन्स्ट्रक्शन सुरू करायचंय, मी कुठलं स्टील वापरू, तर मी म्हणाल मेटलमध्ये टाटा स्टील आहे, स्टील अथॉरिटीज ऑफ इंडिया आहे, तुम्ही ते वापरा. पण मग ह्या सगळ्या गोष्टींचे स्टॉक कुठल्या वेळेला घेणं हे पण खूप महत्वाचं, टाइम पण महत्वाचं असतं. हे सगळं तुम्हाला वॉरन बफेटच्या स्ट्रॅटेजीज आणि माझ्या क्लासेसमध्ये मिळेल. आम्ही एक 58 वीक स्ट्रॅटेजी घेतली आहे आणि 2 फॉर्म्युलाज केले. ते तुम्हाला कुठल्या क्लासमध्ये मिळणार नाही हे मी लिहून देते. हे मी लिहून देते. रोल ओव्हर करायला तुम्हाला लोक सांगतील फ्युचर ऑप्शन्स मध्ये, पण ते 4 नंबरवाले जे टॅकल करू शकतील ना, ते 2 नंबरवाले नाही करणार. आता मी 2 नंबर आहे, मला ट्रेडिंग सुटेबल नाहीये. पण मला अदर सोर्सेस स्टॉक मार्केटमध्ये सुटेबल आहे. 5 नंबर आहात तुम्ही, तर तुम्हाला ब्रोकर हाऊस सुटेबल आहे, तुम्ही म्युच्युअल फंडचं गाईड करू शकता. 8 नंबर शनीजी म्हणतात की नाही, ते कोई इन्स्टंट मनी नाही अलाउड आहे, मग मेहनत करना पडेगा. तर मग मेहनत करण्यासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंटवर थोडीशी मेहनत करा आणि कुठले स्टॉक तुम्हाला सुटेबल आहे. आता प्रत्येक स्टॉक, जसं आता 1 नंबरवाल्यांसाठी बँकिंग सेक्टर सुटेबल आहे, 2 नंबरवाल्यांसाठी मिल्क प्रोडक्ट, आता मिल्क प्रोडक्ट लिक्विड प्रोडक्ट चांगले आहे, 3 नंबरवाल्यांसाठी मेटल चांगले आहे, 4 नंबरवाल्यांसाठी IT चांगले आहे, 5 नंबरवाल्यांसाठी कम्युनिकेशन चांगलं आहे, 6 नंबरवाल्यांसाठी लक्झरियस थिंग चांगले आहेत, 7 नंबरवाल्यांना, आता आपण किती सांगितलं ना चेतन की 7 नंबर 4 नंबर 8 नंबर नका करू, लोक नाही ऐकत. ठीक आहे. मग माझं म्हणणं करा, तुम्ही सगळं जण करा, पण ऍटलिस्ट तुमच्या बर्थडेट नुसार, तुमच्या प्लॅनेटरी डायरेक्शन नुसार, तुमच्या राशीनुसार तुम्ही एकदा चेक करा की तुम्हाला किती %. आता जर का चेतनची बर्थडेट मला माहिती आहे, तर मी चेतनवर थोडासा स्टडी करून आली आहे आणि मी त्यांच्यासाठी पॉकेट किट पण गिफ्ट केलंय, जे स्टॉक मार्केटमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी चेतनला मदत करेल. बरोबर. सो मी काय करेन की चेतनला सांगेल की चेतन तुम्हाला 55% इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि 45% ऑकेजनली ट्रेड करायचं आहे. बरोबर. जर हा रूल चेतनने फॉलो केला तर 100% चेतन प्रॉफिटमध्ये असेल, हे मी सांगू शकते. जसं मी फक्त, मला ट्रेडिंग अलाउड नाहीये, पण मी इन्व्हेस्टमेंट पण वर्षातनं 4च वेळेस करते. आणि ऍज अ ऍस्ट्रोलॉजर मला माहितीये की कधी बाय ऑन डिप्स आहे. तुम्हाला टाइम माहिती मॅम, तुम्हाला टाइम कळतो कधी केलं पाहिजे आणि कधी नाही. बरोबर. एक्झॅक्टली. मी माझ्या क्लायंट सोबत तो शेअर करतो. मॅम, जसं आता आपण राशींकडे जर आलो की मेष राशीसाठी कोणते सेक्टर किंवा काय इम्पॉर्टंट, तर मेष बद्दल तुम्ही काय सांगाल? मेष राशीसाठी येस, डेफिनेटली काच बनवणाऱ्या ज्या आहेत फॅक्टरीज, काच बनवणारे, ग्लास बनवणारे जे सेक्टर्स आहेत ते चांगले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. बरोबर. आणि मिथुनसाठी येस, डेफिनेटली एनर्जी सेक्टर्स खूप चांगले आहेत. आता नावावरूनच तुम्हाला कळेल की मिथुन चक्रवर्तीमध्ये किती एनर्जी होते. एक्झॅक्टली. आपण इफेक्ट पडतो. डेफिनेटली तो पण इफेक्ट पडतो. एनर्जी, इलेक्ट्रॉनिक सेक्टर्स गुड, जिम रिलेटेड स्टॉक्स गुड. वृषभ बद्दल वृषभसाठी जर तुम्ही गेलात तर येस, डेफिनेटली सिमेंट सेक्टर चांगलं आहे, फायनान्स सेक्टर चांगलं आहे. कर्क बद्दल जर झालं तर? मी कर्क राशीची आहे. सो ठीक आहे. कॅन्सर इन द हेल्थ केअर इज गुड, डिफेन्स सेक्टर इज गुड फॉर मी. हेल्थ केअर आणि डिफेन्स सेक्टर तुम्ही बोलले. सिंह रास जर बघितली मॅम तर ॲज अ लक्झरियस प्रोडक्ट लायन आहे, ॲज अ किंग आहे, तर त्यांना काय आवडेल की त्यांना लक्झरियस लाईफ आवडेल. मग ऑटोमोबाईल सेक्टर्स गुड आहे, बॅग्स बनवणाऱ्या कंपनीज गुड आहेत, तो लेदर बनवणारी कंपनीज गुड आहेत, तर ह्या कंपनीज त्यांच्यासाठी गुड. कन्या राशीसाठी कॉस्मॅटिक कंपनीज गुड, केमिकल कंपनीज गुड आहेत.
वृश्चिक राशीसाठी येस डेफिनेटली जर तुम्ही बघाल तर पेंट्स, सोफा म्हणजे रिअल इस्टेटमध्ये घरात लागणाऱ्या आयटनरीज ज्याला आपण म्हणू बरोबर. की घरात लागणाऱ्या वुडन रिलेटेड थिंग्स पण वृश्चिक साठी चांगले आहे. मॅम जर तूर राशी बद्दल बघायला गेलं तर तूर राशी जजमेंटल. ओके. सो जजमेंटल मग कोर्ट केस, फायनान्स रिलेटेड, IT रिलेटेड म्हणा तुम्ही, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता की लॉयर कंपनीज पण खूप आहेत, CA रिलेटेड कंपनीज पण खूप आहेत मार्केटमध्ये, एज्युकेशन रिलेटेड कंपनीज खूप आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता. एक्झॅक्टली. आणि धनु मॅम, धनु बद्दल बोलायचं झालं, धनु राशीबद्दल जर बोलायचं झालं तर प्लास्टिक कंपनीज इज गुड. ठीक आहे. त्याच्यानंतर बऱ्याच अशा कंपनीज आहेत ज्या आपल्याला कधी माहिती पण नसतात. अशा कंपनीज ज्या स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. डिजिटल मार्केटिंग वाल्या कंपनीज आहेत, लिक्विड बनवणाऱ्या कंपनीज आहेत, त्याच्यानंतर लिकर बनवणाऱ्या कंपनीज आहेत. दॅट इज ऑल्सो गुड. म्हणजे पेनी स्टॉक्स जे म्हणतो आपण, तर ते यांना कामात येऊ शकतात. पेनी स्टॉक मध्ये मी बिलकुलच सजेस्ट नाही करत आहे. आपण तुमच्या पॉडकास्ट मध्ये तेही सांगून टाकू, आपण चिंदी स्टॉक म्हणतो ते नको नाही करायचं. कोणत्याच राशीने नको करायला, कोणत्याच राशीने नका कर. बरोबर. निफ्टी 50, टॉप 50 शेअर्स त्याने वर्ल्ड वाईड सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत, उन्हाळे पावसाळे खाल्लेले आहेत. त्या कंपनीबद्दल तुम्हाला माहिती आहे, नोन कंपनीज मध्ये जाणार, माहिती असलेल्या कंपनीमध्ये जा जिथे लॉसेस बनवताय. तुम्ही एक बँकेचं अकाउंट उघडताय, बरोबर, ठीक आहे, तर तुम्ही कुठल्या कॉपरेटिव्ह बँकेमध्ये किंवा असल्या बँकेमध्ये नाही जाऊन उघडणार. तुम्ही प्रॉपर ज्याचं NPA कमी आहे अशा बँकेमध्ये जाल, ते लॉंग टर्म साठी तिथे मला सर्व्हिस चांगली मिळेल. तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुमच्या मुलाला शाळेत टाकायचं, तर तुम्ही काय विचार करणार की बेस्ट स्कूल चांगली कोणती सगळ्यात. बरोबर. तुम्ही घरात काही गोष्ट घेऊन यायची तर आपण बेस्टच घे, चांगली. पण स्टॉक मार्केटमध्ये कशाला चिंदी स्टॉक मार्केटमध्ये पण बेस्ट. लोकांना लवकर श्रीमंत बनायचं, लोकांना वाटतं की मी घेतो, पण मग जे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात ते पण झिरोवर येऊन जातात अशा स्टॉक. म्हणून मी नेहमी म्हणते की क्वालिटी प्रेफर करा, क्वांटिटी नाही. क्वांटिटी नको. क्वांटिटी लोक विचार करतात की 1000 रुपयात मला 100 स्टॉक येतील, 1000 रुपयाचं मी एक रिलायन्स का घेऊ. बरोबर. तसं नका करू. तेवढेच पैसे तुम्हाला क्वांटिटी न घेता क्वालिटीमध्ये मिळेल तर त्याचा विचार घ्यायचा. मॅम मकर राशीबद्दल काय सांग. मकर राशीसाठी एज्युकेशन रिलेटेड स्टॉक. ओके, गुड. जसं म्हणजे ज्या पण कंपन्या पेपर बनवतात, स्टेशनरीज, एज्युकेशन रिलेटेड काय काय हेल्प होतीये, त्या खूप महत्वाच्या कंपनी. कुंभ राशीसाठी जर तुम्ही म्हणाल तर खूप साऱ्या फायनान्स कंपनीज आहेत, जे लोन देतात, गोल्ड लोन देतात, लोन्स देतात, लोकांना हेल्प करतात, अशा कंपनीज गुड. ओके. आणि शेवटची रास मॅम, मीन रास जी माझी रास आहे, तर त्या राशीबद्दल मी कशात इन्व्हेस्ट केलं पाहिजे. तुम्ही खूप जिद्दी आहात, एकदा ठरवलं तर करतात, पण ती जिद्द स्टॉक मार्केटमध्ये नको करायला. बरोबर. पण तरी पण म्हणजे रिलेटेड टू रियालिटी सेक्टर्स आणि प्लस वास्तू बनवण्यासाठी जे मटेरियल लागतं, कन्स्ट्रक्शन मटेरियल, तुम्ही जाऊ करू शकतो. मॅम आता आपण याच्यात एक बघितलं की तुम्ही स्टार्टिंगला न्यूमरोलॉजिकली सांगितल्या गोष्टी आणि नंतर आपण राशीबद्दल बोललो, तर मग याचं कॉम्बिनेशन कसं होऊ शकतं. समजा आता मी 1 नंबर आहे आणि माझी रास मीन आहे, तर जे तुम्ही सांगितलं सेक्टर किंवा तर ते चालू शकतं एकमेकांना. जे 1 नंबरला जर समजा कन्स्ट्रक्शन सेक्टर चालतंय आणि मीन रास जर असेल त्याच व्यक्तीची, तर त्यांना दुसरं कोणतं सेक्टर चालतंय, म्हणजे ऍज अ राशीचा विचार केला तर त्याला फायनान्स सेक्टर चालतंय, तर तो दोन्हीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो का. तसं करण्यापेक्षा ऍज पर युअर बर्थडे, ड्रायव्हर, कंडक्टर नंबर आपण करतो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची ऍस्ट्रोलॉजी, प्लॅनेटरी डायरेक्शन्स आपण बघतो. बरोबर. एकच सेक्टर नाही, तुमच्यासाठी 10 सेक्टर्स मी देते. ओके, त्याच्यामध्ये मग तुम्हाला बसण्याची डायरेक्शन मी देते, नंबर ऑफ क्वांटिटी देते, तुमचा फोन नंबर सांगते आणि इनकमिंग सगळे मेसेजेस तुमच्या फोनवर होतात. त्याची टोटल तुमच्या बर्थडेट नुसार असली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर जो डीमॅटला लिंक होतो, तो तुमचा प्रॉपर लकी नंबर जर असेल तर बँकेत पण इन्कमिंग वाढेल. बरोबर. सिंपल आहे. सो आणि त्याच्यावर रेमेडीज. आता समजा मी चेतनला सांगितलं की चेतन तुम्ही नाही करू शकत कारण तुम्ही 7 नंबर आहात, तर तुम्ही करूच नाही शकत स्टॉक मार्केट. चेतन अपसेट, आता काय करू मी शीतल, मला तर करायचंय. बरोबर. मग तुम्ही किती % केलं पाहिजे, कुठल्या डायरेक्शनला बसून केलं पाहिजे, कुठले सेक्टर्स घ्यायला पाहिजे आणि
ते तुम्हाला सुटेबल होण्यासाठी मी तुम्हाला काही रेमेडीज सजेस्ट करते, माझे पॉकेट किट सजेस्ट करते आणि ताबीज सजेस्ट करते, ओके, जेणेकरून साम दाम दंडभेद. बरोबर. तिथे आपण तंत्र इमिजिएटली नाहीच वापरत. ठीक आहे. जर तुमच्याकडे सराउंडिंग ब्लॅक मॅजिकचा इफेक्ट असेल किंवा तुम्हाला असं वाटतंय की नाही मी सगळं करून पण माझं डिसिजन चुकतच आहे, आता खूप सारे लोक तुम्हाला बघतात, आता मी घेतलं की मला लॉस होतो हे मला माहिती आहे, असं खूप जणांची धारणा लोक, किंवा मला दिसतोय प्रॉफिट आणि मी तो बुक नाही करू शकत आहे आणि खाली आला की मी लॉस बुक कर. बरोबर. ठीक आहे. तर मग सराउंडिंग तुमच्या जवळपास डेफिनेटली तुमच्या ब्रेनवर कोणीतरी कॅप्चर केलं आणि तुमचं डिसिजन चुकून तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतं. नॉट ओनली इन दिस थिंग, ओव्हरऑल लाईफमध्ये जर तुम्हाला असं वाटतंय तर आधी जे लोक या विद्येमध्ये विशारद आहेत त्यांचा सल्ला घ्या की का असं होत. एक्झॅक्टली. मग कधी वास्तूमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, कधी तुमचं डिसिजन नंबर्स मध्ये असू शकतो, बँक बॅलन्स कमी. बेसिकली आमचं काम आहे आम्ही तुमचा बँक बॅलन्स वाढवून देण्यासाठी खूप मदत करणं आणि आपल्या ऑडियन्सला मॅम तेच मेन असतं. तर मॅमने आपल्याला तेच सांगितलंय, जर बघायला गेलं तर की तुम्ही जेव्हा मार्केट करतात तर फक्त तुमचा अभ्यास कामात येत नाही, भरपूर गोष्टी असतात, जसं वास्तू असते, ऍस्ट्रॉलॉजी असते, नंबर्स असतात, तंत्रविद्या असते. तर तुम्ही जर मॅमकडे कन्सल्ट केलं तर या सगळ्या गोष्टींचा एक कॉम्बिनेशन करून मॅम तुम्हाला सजेशन्स देतात. त्याच्यासोबत जे प्रॉडक्ट्स मॅमने सांगितले, सगळ्यात पहिले तर मला वाटतं की तुम्ही बुक वाचला पाहिजेत, की बुक वाचून अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर मग जेव्हा तुम्ही मार्केट कराल तर त्यावेळेस तावीज एक झालं, त्याच्यानंतर ते जे पॉकेट बोलल्या मॅम, पॉकेट किट मी पॉकेट किट, त्याबद्दल सांगा ना, म्हणजे ते काय ऍक्च्युअली. अजून एक गोष्ट ऍड करेन क्षेत्र, आताच मी रिसेंटली ह्याला गेलेले US ला. ओके. ठीक आहे. तिथे तुम्हाला गोल्डन बुल माहिती असेल, जो खूप फेमस. राईट. त्याच्यावर खूप मीम्स बनल्या आमच्या, खूप लोकांनी घाणेरडे कमेंट्स केले, बट निंदकांचे घर असा शेजारी. आय एम सो हॅपी की मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तो बुल मी माझ्या क्लायंटसाठी घेऊन आले, कस्टमाइज करून US वरनं. हा कस्टमाइज आहे मॅम. हा कस्टमाइज आहे, डायरेक्टली मी US वरनं इम्पोर्ट केलाय. ओके. ओके. सो आता हा जो बुल आहे ना, हा तिथे स्थित आहे US मध्ये, तो खूप मोठ्या टनांमध्ये तो स्थित आहे. ओके. ओके. आणि इथे लाईन असते आणि मागे पण लाईन असते. बरोबर. ओके. तो तुम्ही कदाचित पॉडकास्ट बघितला असेल किंवा माझ्या रील्स पण बघितल्या असतील, डझंट मॅटर फॉर मी. ओके. मी रिच्युअल फॉलो करणारी व्यक्ती आहे आणि मी शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि या सगळ्या गोष्टींवर माझा खूप विश्वास आहे आणि मला बेनिफिट पण झाला आणि माझ्या क्लायंट्सला पण बेनिफिट झाला. सो इथे फोटो काढतात आणि इथे यांच्या बॉल्सला हात लावतात. ओके. जेव्हा तुम्ही 3दा ह्याला टच करतात तिथली मान्यता आहे की तुम्ही श्रीमंत होतात US मध्ये. आणि ऑल ओव्हर, म्हणजे मी ज्या ठिकाणी 3दा गेले तिथे गुजराती, मारवाडी, मराठी, इंडिया म्हणजे वर्ल्ड मध्ये तुम्ही कुठेही जा आपली लोक आपल्याला भेटतात. हो. आणि मला खूप सारी लोक तिथे भेटली. बरोबर. आणि सगळे हे करत होते. आज तीच सगळी लोक आपल्या पॉडकास्ट मध्ये येऊन म्हणतील की मी मोदींचे जाऊन धरतो, मी लोक बोलायला काही करतात, बोलू द्यात, काहीच फरक नाही पडत. मग आमचे धरता का आणि मग तुम्ही अंबानीचे धरता का, मग अंबानीच्या खाली लाईन लागेल, डझंट मॅटर फॉर मी. एक्झॅक्टली. ठीक आहे. हा खूप कामाचा व्यक्ती आहे. राईट. हा स्टॉक मार्केट मधला सगळ्यात कामाचा व्यक्ती आहे. बुल आणि बेअर 2 गोष्टी असतात. बरोबर. ओके. बुल म्हणजे अप, बेअर म्हणजे डाऊन. राईट. ओके. सो ह्याला ना फक्त हा तुम्हाला कस्टमाइज माझ्याकडेच मिळेल. ओके. ह्याच्यासोबत मी एक कस्टमाइज सिल्वर कॉइन पण देते. हा फक्त घराच्या आतमध्ये येणारा पाहिजे, कारण मला पैसा आतमध्ये पाहिजे, घरात पैसा आला पाहिजे. ओके. लोकांनी आज बऱ्याच ठिकाणी असा ठेवला असेल, असा पाहिजे. आणि तो आतमध्ये येणारा पाहिजे. बरोबर. जेव्हा मला US स्टॉक एक्सचेंज मध्ये बोलवलं गेलं होतं तर त्या स्टेटमेंटवरनं पण लोकांनी खूप बवाल केला. तुमच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगेन, हिस्ट्री खूप मॅटर करते स्टॉक मार्केटमध्ये. बरोबर. ठीक आहे. आधी काय झालं होतं, पॅटर्न सेम चेंज होतात. तुम्ही चार्ट पॅटर्न्स बघतात, तुम्ही बऱ्याच गोष्टी टेक्निकल्स मध्ये बघतात. सो मला तिथे जाऊन प्रश्न विचारणार होते नॅसडॅक्स मध्ये वगैरे, मला माहिती होतं, कारण आपल्यापेक्षा ती लोक इन्व्हेस्टमेंट आपल्या मार्केटमध्ये खूप जास्त करतात, त्यांची इन्व्हेस्टमेंट जास्त असते आपल्याकडे. सो मला त्यांच्या मार्केटचा अभ्यास करायचा होता. बरोबर. आणि मी अभ्यासात पोस्टमॉर्टमच करतो, स्टॉक असू देत, काही असू देत. तर मी त्यांचे ना पाठीमागचं त्यांचं स्टॉक मार्केट कधी सुरू झालं, किती वेळेस खाली गेलं, किती वेळेस
वर आलं, का खाली गेलं, कुठल्या इव्हेंटमध्ये खाली येत होतं, कुठला स्टॉकचा रिझल्ट असेल, गुगलचा असेल, इन्फोसिसचा असेल, आपला स्टॉक एखादा असेल तर तिथे काय इफेक्ट होतो आणि आपल्याकडे काय इफेक्ट होतो, मग तो डॉलरमध्ये कसा वाढतो, टाटा स्टील जर तो रेट असेल आणि आपल्याकडचा रेट असेल तर काय फरक पडतो. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा लास्ट मला खूप सवय आहे की मी पूर्ण हिस्ट्रीमध्ये जाऊन अभ्यास गेलेले. तर 130 वर्षाचा मी अभ्यास केला. मला तिथे मस्त कमेंट मिळालं की मी 130 वर्ष म्हातारी आहे का. दॅट इज ओके फॉर मी. माझं म्हणणं आहे की असाच अभ्यास करा. लोक बोलत तरी लोकांना बोलू देत. हे पॉकेट किट आहे आपलं. ओके. ह्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी पण घेऊन आले, मला गिफ्ट देणार आहे. थँक्यू. हे पॉकेट किट वर्ल्ड वाईज आपलं खूप फेमस आहे. हा डॉलरवर पण आपण बनवतो, प्रत्येक करन्सीवर आपण बनवतो. ओके. ओके. हा गांधीजी, हा कोणाला नकोय आज गांधी, प्रत्येकाला हवंय. सो आता हे कोणीही बनवू शकतं. एक फोल्ड तर आहे, ट्रायंगलच बनवला. दिसायला सायन्स दिसतात मला. सायन्स तर असू देत, पण इथे ना एक नंबर असतो. अच्छा, इथे हा नंबर असतो. प्रत्येक नोट जेव्हा बाहेर येते तो एक नंबर असतो. आपल्या इंडियन करन्सीचा एक नंबर, प्रत्येक करन्सीला एक नंबर असतो. राईट. ठीक आहे. सो ह्या करन्सीचा हा नंबर ऍज पर युअर बर्थ डेट जोपर्यंत मॅच होत नाही, हे पॉकेट किट तुमच्यासाठी काम करणार नाही. ओके. हे पॉकेट किट तुमच्यासाठी काम करणार नाही. ऍज पर बर्थ डेट, युअर प्लॅनेटरी डायरेक्शन, हे आम्ही तुम्हाला कस्टमाइज करवतो. हे आमचं 100 वर आहे, 200 वर आहे, 500 वर आहे. 500च्या नवीन पॉकेट किट सोबत आम्ही एक लक्ष्मी पोटली पण देतो, जी कॅश फ्लो इन्क्रीज करण्यासाठी खूप जास्ती हेल्प करते. सो खूप साऱ्या करन्सीवर आम्ही हे बनवलेलं आहे. वर्ल्ड वाईज फेमस करन्सीज आमच्याकडे. आणि आता रिसेंटली तुम्ही बघितलं असेल, मी सेशल्सला गेले होते. हो. ठीक आहे. सो माहिती नाही का, पण एक विश डेस्टिनी होतं माझं की मला सेशल्सला जायचं, आणि मी त्याचं पॉकेट किट माझ्याजवळ ठेवलं होतं. ओके. सोबत ठेवलं होतं मॅम तुम्ही जायच्या आधीच? मी खूप कंट्रीज फिरते, माझे 3 पासपोर्ट फुल. ओके. सो मी प्रत्येक त्या कंट्रीमध्ये जायचंय, ती करन्सी माझ्या बर्थडेट प्रमाणे अवेलेबल करते आणि पॉकेट किट माझ्याकडे असतात. हे सगळे माझे पॉकेट किट आहेत, हे तुमचे, हे माझे सगळे. सो आमचं केनिया ठरलं न्यू इयर साठी, आणि केनियामध्ये पाऊस आहे आणि तुम्हाला ते बघायला मिळणार नाही, म्हणून आम्ही सरळ सेशल्सला निघून गेलो. म्हणजे विचार पण नव्हता केला की आमचं ह्या वर्षी म्हणून, आणि ते झालं. 200चं पण आहे, 100चं पण पॉकेट किट आहे. हे सगळे जे पॉकेट किट आहे हे आपल्याला कॅश फ्लो इन्क्रीज करायला ऍज पर युअर बर्थ डेट जेव्हा ते बनतात तेव्हा हेल्प करतात. आणि मेनली तीच गोष्ट आहे की ते काही अशी कोणतीही नोट नाहीये, ते तुमच्या बर्थ डेट प्रमाणे आहे, कस्टमाइज राईट. आणि ताबीज आहे आपला, जो सर्व गुण संपन्न म्हणून हे पण कस्टमाइज असतं ताबीज, जे तुमच्याकडे मिळतं ते दॅट इज समथिंग डिफरंट. येस. आता तुमची रिक्वायरमेंट काय आहे ते खूप महत्वाचं आहे. माझा 10 दशविद्यांवर अभ्यास आहे, बरोबर, आणि ते रिच्युअल्स करून हा ताबीज बनवतो. ओके. ठीक आहे. तुमच्यावर ब्लॅक मॅजिक झालाय, तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे, तुमच्यावर लोन झालाय, तुमचा बँक बॅलन्स कमी होतोय, तुमच्या घरी सुख समृद्धी नाहीये, सतत भांडणं होत आहेत, नवरा बायकोंचं जमत नाहीये, प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर प्रत्येक सोल्युशन्सला वेगळे ताबीज आहे. अपॉर्च्युनिटीज आहे, स्टॉक मार्केटमध्ये तुमचं डिसिजन चुकतायत, सो त्याच्यासाठी ताबीज डेफिनेटली सिल्वर मध्ये पण आहे, गोल्ड मध्ये पण आहे. पॉलिटिक्स मध्ये करिअर करायचंय तर त्यासाठी आहे. आणि अजून एक, जर तुम्ही माझा रिसेंटली तरुण शर्मांसोबत एक पॉडकास्ट तर त्याच्यामध्ये आम्ही हे यंत्राज इंट्रोड्यूस केलेले आहेत. व्यापार वृद्धी यंत्र, हे बिझनेस वाल्या लोकांसाठी मॅम. स्टॉक मार्केट पण एक बिझनेस. राईट. तो पण बिझनेस आहे. स्टॉक मार्केट असू देत किंवा बिझनेस असू देत. सो हे आम्ही मणिकर्णिका स्मशानभूमीमध्ये ऍक्टिव्हेट केलेले आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे अचानक धनलाभ म्हणजे तो एक यंत्र आहे, व्यापार वृद्धी यंत्र, ग्रह शांती यंत्र आहे, व्यापार लाभ पण यंत्र आहे. प्रत्येकाच्या हिशोबाने आम्ही ते गाईड करतो की तुम्हाला कसली गरज आहे, बरोबर, आणि ते अभिमंत्रित केलेले आहेत. चांगल्या गुरूंकडनं मी ते अभिमंत्रित माझ्या पर्सनल क्लायंटसाठी केलं होतं, पण त्यांना खूप जास्ती बेनिफिट झाल्यामुळे आम्ही आता हे सगळ्यांसाठी पण केलेले आहे. मॅम, आता जेव्हा आपण बघतो की प्रत्येकासाठी एक वेगळा वार चांगला असतो असं समजलं जातं, बरोबर, ते खरंच आहे का की तसंच होतं?
हो. आजकाल सायकोलॉजी खूप मॅटर करते. राईट. आजकाल तुमच्या पॉडकास्ट वाल्यांनी एवढं व्हायरल केलेलं तर वगैरे की लोक सगळे फॉलो करतात. बरोबर. तर येस, डेफिनेटली. आता तुम्ही कधी तुमचा पॉडकास्ट रिलीज करतात? मोस्टली तुम्ही पर्टिक्युलर एक टाइम असतो किंवा म्हणजे माझं असं आहे की मी 7 नंतरच करतो आणि मला असं होतं की आधी केला नको करायला, संध्याकाळी 7 नंतरच करतो. सो तो टाइम तुम्ही प्रॉपरली सांभाळ. राईट. सो ॲज पर बर्थडे मी तुम्हाला आज देतेय, तुम्ही फ्रायडेला तुमचं पॉडकास्ट रिलीज करत चला. ओके. शुक्रवारी. ओके. सो ॲज पर बर्थडे तुमच्यासाठी तो खूप चांगला आहे. आता संडे आणि सॅटर्डे मार्केटमध्ये हॉलिडेज असतात, तर त्या दिवशी तुम्ही स्टडी करा. आम्ही वीकली प्रेडिक्शन देतो ते बघा. संडे सनचा डे आहे, सो जर तुम्ही त्या दिवशी सन रिलेटेड स्टॉक म्हणजे सन रिलेटेड म्हणण्यापेक्षा पण PSU सेक्टर्स जे होल्ड ठेवतात मार्केटमध्ये त्याच्यामध्ये स्टडी करून मंडेला त्याच्यामध्ये ट्रेड करा. मंडेला ट्रेड करताना विड्याचं पान सोबत ठेवा. ओके. आता फायदा होईल स्टॉक मार्केटमध्ये. मॅम कुणी करू शकतो? एनी रिलीजन. ओके. एनी रिलीजन, एनी रास आणि एनी नंबर्स. ठीक आहे. विड्याचं पान सोबत ठेवा आणि मंडेला तुम्ही IT सेक्टर्स आणि PSU सेक्टर्स मध्ये काम करू शकता. ओके. मोस्टली ऍज पर तुमच्या राशी वगैरे प्रमाणे जा, पण विड्याचं पान सोबत ठेवा. बरोबर. मंगळवारी येस, डेफिनेटली मंगळवार हा मंगळाचा वार असतो, म्हणजे ऍक्टिव्ह असतात त्या दिवशी. सो जिम रिलेटेड प्रोडक्ट्स मध्ये हेल्प करा. मी डोनेशनवर खूप बिलीव्ह करते, तर मंगळवारी पॉसिबल असेल ज्या पण रिलीजन्सचे तुम्ही आत बुंदीचं लाडूचं भोग तुमच्या घरच्या देवांना ठेवा, पहिले भोग ठेवा. आणि शक्य असेल तर फ्रेंड्स फॅमिलीकडे जाता. आणि आम्ही 2025 मध्ये, म्हणजे मला तर लोकांना सांगायला लागले की बाबांनो बुंदीचं लाडू खाऊन माझं वजन नका वाढव, कारण जो येतो तो माझ्याकडे बुंदीचा लाडू 2025 ची तर ही रेमेडीज दिली आहे. पण ट्यूजडेला मात्र ही रेमेडी केल्याने फायदा झाला. ट्यूजडे झालं. खूप इंटरेस्टिंग आहे, ऐकून घ्या आणि हे फॉलो करा आणि पैसे कमवा. वेडनेसडे गणपतीचा दिवस आहे आणि गणपतीला चण्याची डाळ किंवा बेसनचे लाडू खूप आवडतात, तर गणपतींना भोग लावा बेसनच्या लाडूचा, कारण तुमची बुद्धी पण खूप मॅटर करते स्टॉक मार्केट आणि एज्युकेशन रिलेटेड मध्ये स्टॉक मध्ये त्या दिवशी काम करा. ओके. जाऊया थर्सडेला. थर्सडे गुरुवार म्हणजे गुरूंचा दिवस आहे. तो अगेन मी म्हणेन की त्याच्यामध्ये रिलेटेड टू तुम्ही काम करू शकता. फायनान्स सेक्टर्स मध्ये रिलेटेड तुम्ही काम करू शकता. हॉस्पिटलाइज सेक्टर्स मध्ये त्या दिवशी गायला तुम्ही चारा खाऊ घाला, चण्याची डाळ आणि गुळ खाऊ घाला. ही रेमेडी करून स्टॉक मार्केट किंवा ओव्हरऑल तुमच्या कामाला निघालात तर गुड फॉर यू. अँड देन फ्रायडे, वन ऑफ द मोस्ट डे, लक्ष्मीचा डे. त्या दिवशी जमलं तर उपवास करा, फलाहार करा. स्टॉक मार्केटमध्ये येण्याआधी सकाळी घरातल्या देवाला, घरातल्या लक्ष्मीला तांदळाच्या खिरेचा नैवेद्य दाखवा. ओके. मला प्रॉफिट बुक केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही, हे मी लिहून देऊ शकते. इंटरेस्टिंग आहे मॅम, खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हे तुम्ही स्टॉक मार्केटमध्येच करा, म्हणजे लोक स्टॉक मार्केट करतात त्यांनीच नाही, ज्यांचा बिझनेस आहे किंवा जे जॉबला जातात त्यांनीही त्या गोष्टी करू शकतात. एक्झॅक्ट. बेनिफिशियलच आहे प्रत्येकासाठी. डोनेशन देत राहा, मला देव देत राहील. एक्झॅक्टली. लक्षात. तुम्ही कुठल्या पण रिलीजन्स आहे असा. बरोबर. मला तर मुस्लिम लोकांचा एक तो खूप आवडतो. ईद मध्ये जर तुम्ही बघितलं असेल ना, तर त्यांचे काही पर्सेंटेज ते जे काही जरूरतमंद लोक त्यांच्यासोबत शेअर करतात, त्याच्यामध्ये ते म्हणतात ईदी देतात ते, आणि ईदी द्यायच्या आधी ते त्यांचा जो काही, आपण जसं बालाजीला जातो आणि आपले 1% तिथे डोनेशन मध्ये किंवा आपण तिथे देतो, सो ती लोक तर 30%, 50% हे काढतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ती खूप छान पद्धत आहे जी मला खूप आवडते. देतात ते आणि त्यांना मिळत राहतं. राईट. त्यामुळे हे जे तुम्ही सांगितले या रेमेडीज केल्या तर बेनिफिट होणारच आहे. येस. लेडीज साठी काही सांगू शकाल? स्त्रियांसाठी काही असं रेमेडीज किंवा समथिंग? माझं नेहमी असतं, मी खूप साऱ्या फिल्म ऍक्टर्स आणि सिरियल्स ऍक्टर्सचे नावं चेंज करून त्यांना हेल्प करतात. पण सिरियल बघण्यात किंवा गॉसिप करण्यात वेळ नका घालव. चांगली पुस्तकं वाचा, बिझनेस स्टँडर्ड, इकॉनॉमिक टाइम्स वाचा. नवऱ्याच्या गप्पा ऐका सगळ्या की फायनान्समध्ये काय करतायत, आणि नवऱ्याला मदत करा. किंवा आजकाल खूप ठिकाणी इंडिपेंडन्स लेडीज व्हायचा खूप स्वप्न असेल, मला काहीतरी करायचं आहे. येस, ओव्हर फेमिनिझम म्हणा किंवा हो, तू सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे आणि पैसे असेल ना चेतन, सगळा कॉन्फिडन्स येतो. आणि आज सोशल मीडिया एवढं छान झालंय की मला LVचीच बॅग पाहिजे.
मलाही पाहिजे. म्हणजे मला स्टॉक मार्केटने ती पॉवर दिली आहे. 3 लाखाची बॅग जेव्हा मी घ्यायला गेले त्या शॉपमध्ये, 2दा मी परत आले तिकडनं, पण जेव्हा मी लंडनला गेले ते शॉप बघितलं आणि माझा बर्थडे होता त्या दिवशी. ओके. ठीक आहे. मी म्हणलं की नाही शीतल, जाचे बघ तू काय होतास, तू स्वतःला मोटिवेट कर, 3 लाख तुला एका ट्रेडमध्ये मिळून जाते. आणि मी गेले आणि माझ्या मुलीसाठी विकत घेतलं. कारण तुम्ही घरातल्या लक्ष्मीला, तुमच्या मुलीला, तुमच्या सासूला, तुमच्या सुनेला, बायकोला जेवढं द्याल शुक्रवारी तेवढं तुम्हाला जास्ती मिळेल. ती LV ची बॅग मी घेतली तिच्यासाठी. तो जो अमेझिंग फेस होता, आणि इकडे येऊन एअरपोर्टवर तिच्या, म्हणजे मला तो किस्सा सांगायला सगळ्यांनाच आवडेल की LV ची बॅग मी घेतली. सोशल मीडियाचा इफेक्ट. ती म्हणली मम्मी त्याचं बॉक्स नको फेकू, त्याची बॅग नको फेकू, मला रील बनवायची की तू माझ्यासाठी एवढी घेतली. आणि ते एअरपोर्टवर पकडून माझं 50,000चा टॅक्स मला तिथे भरायला टाकला. सोशल मीडिया तुमचा फायदा पण करवते, तेवढं नुकसान पण करवते. सो येस, तो सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःचे शॉपिंग स्वतः करा. मी आताच चेतनला सांगत होती की प्रत्येक पॉडकास्ट साठी मला नवीन ड्रेस हवा असतो, पण ब्रँडेड आवाज. मला लेबल काढून कपडे प्रत्येक वेळेस घालायला खूप आवडतं. पण हे कधी शक्य होतं? प्रत्येक वेळेस तुम्ही कोणावर डिपेंड न राहता. स्टॉक मार्केटमध्ये माझं काय असतं की प्रॉफिट होतो मला, ते मी 70% रिइन्व्हेस्ट करेल आणि 30% स्वतःवर उडवेल. ट्रॅव्हल मी खूप करेन, मी शॉपिंग करेन, माझं लाईफस्टाईल अपग्रेड करायला मी ते 30% नक्कीच वापरते. पण हे मॅम तुम्ही आज करताय किंवा मागच्या 10 वर्षापासून करत असाल, बट त्याच्या मागच्या 10 वर्षाची मेहनत आहे. येस, एक अभ्यास आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे जे तंत्र शिकलाय किंवा तुमचं न्यूमरोलॉजीचा अभ्यास, त्याच्यावर बुक्स लिहिले, या गोष्टी करणं इतकं इझी नाहीये. मेहनत करावी लागते. आधी मेहनत आहे म्हणून आज तुम्ही या गोष्टी करू शकता. तर सांगायचं तेच आहे की प्रत्येक जण हे करू शकतो, बट त्यासाठी डेडिकेशन लागतं, सॅक्रिफाईस लागतो. तुम्ही काहीतरी सॅक्रिफाईस केले असतील नक्कीच. त्यामुळेच या गोष्टी हे होतात. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही जी माहिती दिली आपल्या ऑडियन्सला त्याचा भरपूर फायदा होईल. बट मॅम, आता जी ऑडियन्स आहे किंवा जे लोक आहे, जर त्यांना हे शिकायचं असेल तर तुम्ही ते त्यांना शिकवतात पण का? म्हणजे तुमचे क्लासेस वगैरे तेही आहेत? हो, स्टॉक मार्केट माझे ऑनलाईन क्लासेस आहेत. जवळजवळ 20 ते 25 दिवस चालतात ऑनलाईन. त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर ऑप्शन्स आपण शिकवतो. त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रॅक्टिकल्स आपण घेतो, पूर्ण टेक्निकल आणि फंडामेंटल्स पण आपण शिकवतो. एक गोष्ट आवर्जून सांगेन, त्या क्लासेसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची टिप्स आम्ही देत नाही किंवा अशाही आम्ही टिप्स देत नाही. टिप्स फक्त हॉटेलमध्ये मिळतात. आणि फ्रीच्या गोष्टींवर मी सरळ सांगते, बिलकुल विश्वास ठेवत नाही. एक्झॅक्टली. कारण आजही मी बऱ्याच ठिकाणी शिकते, बऱ्याच ठिकाणी एनर्जी एक्सचेंज माझ्याकडनं मी हेवी चार्ज करते, पण मला माहिती आहे ती विद्या मला, म्हणजे एक ठिकाणी इन्व्हेस्ट केलं ना तर मला 10 ठिकाणून पैसे मिळतात हे मला माहिती असतं. सो एनर्जी एक्सचेंज करा, फ्रीच्या टिप्स घेऊ नका. तुम्हाला खूप कॉल्स येतील. तुम्ही एक डीमॅट अकाउंट उघडला ना तर तुम्हाला 100 ठिकाणून कॉल येतील. आप ट्रेड करते हो क्या, फिर हम आपको 3 दिन का ट्रायल देते हैं, फिर हमारा मंथली ये सर्व्हिस आहे. तर माझं एकच म्हणणं असतं की तो 5,000 रुपयात तुम्हाला महिन्याचा कॉल देतो आणि तो म्हणतो की तुम्ही ₹1,00,000 ₹50,000 महिन्याला कमी कमवू शकता. तुमचे 5,000 घेऊन काय मिळते त्याला? तो नाही का कमवू शकत? बरोबर. तुम्ही इंडिपेंडेंट व्हा, पैसे कमवा. माझ्या क्लासेसमध्ये 15 दिवसात तुम्ही फीस काढतात हे मी सांगितलं. बरोबर. स्ट्रॅटेजीज माझ्या अमेझिंग आहे, ज्या कुठेच नाही मिळणार. म्हणजे आता रिसेंट आणि विथ ऍस्ट्रॉलॉजी किंवा या गोष्टी त्याच्यात. ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे आम्ही थोडाफार टिप्स त्याच्यामध्ये कुठल्या डायरेक्शनला कधी IPOs तर ते सांगतो, पण ऍस्ट्रॉलॉजी, न्यूमरोलॉजी आमची वेगळी सर्व्हिस आहे. ॲज पर बर्थडे ती वेगळी सर्व्हिस आहे, ते क्लिअर करते मी. क्लासेसमध्ये आम्ही फक्त स्टॉक मार्केट टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस शिकवतो आणि स्ट्रॅटेजीज सगळ्या शिकवतो. पण ॲज पर न्यूमरोलॉजी तुमचं ओव्हरऑल मी जेव्हा बघते कुठलं सेक्टर, कुठला स्टॉक तुमच्यासाठी चांगला आहे, ती लिस्ट मी तुम्हाला देते. जसं तुमचं आधार कार्ड आहे ना, तसा एक स्टॉकला कोड असतो BSE आणि NSE. बरोबर. तर तो कोड तुमच्या राशीनुसार, न्यूमरोलॉजीनुसार तो मॅच व्हायला पाहिजे. तुमच्या वास्तूमध्ये तुमची बसण्याची डायरेक्शन नीट असली पाहिजे. तुमच्याकडे बुल असेल तर तो कुठल्या डायरेक्शन मध्ये ठेवायचा आहे.
त्या सगळ्या गोष्टी, नंबर ऑफ क्वांटिटी, कधी विकत घ्यायच्या, कधी अवॉइड करायचं, कुठल्या डेट्स अवॉइड करायच्या त्या सांगतो, कुठले कलर्स वापरायला पाहिजे, कुठलं स्टोन, कुठलं ताबीज, आणि येस ते न्यूमरोलॉजी ॲस्ट्रोलॉजी मध्ये आम्ही सांगतो आणि त्याच्यात बेनिफिटच होतो. एक्झॅक्टली. आणि कन्सल्टेशनही देतात ना तुम्ही, म्हणजे कुणाला जर राशी भविष्य किंवा त्यांच्या नंबर्स बद्दल या सगळ्या गोष्टी तुम्ही तसंही होता ऑनलाईन, शिकायचं असेल तर त्याही गोष्टी करू. येस, ऑनलाईन आपलं काउन्सिलिंग असतं 1 hour. आणि तुम्ही मला बघतच असाल, आज मी तुमच्या पुण्यामध्ये 2 दिवस झाले आहे. तुमचे स्टेटस बघतोय, कंटिन्यू तुम्हाला क्लायंट्स येतात कमीत भेटायला. कमी मी कालपासनं 48 लोकांना भेटलीये. ओ माय गॉड. आणि आज रात्रीचे 8:30 पावणे 9 झाले आणि आता मॅम आल्या विमाननगरवरून इकडे वाकडला आणि आता पॉडकास्ट करते आणि मॅमची एनर्जी तुम्ही बघू शकता. हे त्याचमुळे की सगळ्या गोष्टींचं एक कॉम्बिनेशन आहे. त्याचं सिक्रेट माझं ताबीज आहे. बेस्ट. मॅम कोणता नंबर तुम्हाला द्यायचा आहे की ज्याच्यावर कम्युनिकेट करू शकता तुमच्या टीम सोबत किंवा असं? हो, 9422705755 हा माझाच पर्सनल नंबर आहे. मोस्ट ऑफ टाइम मीच क्लायंटशी बोलण्याचा प्रयत्न करते, कारण पर प्रोफेशन एक्झॅक्टली लोकांचे इतके प्रॉब्लेम्स बघते ना मी. येस आपण खूप प्रिव्हिलेज आहोत. एक्झॅक्टली. लोकांचे खूप प्रॉब्लेम्स असतात. कधी कधी मला ग्रंथ काढून बसायला लागतं की मी कसं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. लोक देतात, अक्षरशः लोक असे. आज तर सायबर क्राईम्स तुम्ही बघतायत, सगळे फ्रॉड्स तुम्ही बघतायत. कोणी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला महिन्याला 10% देतो, 20% देतो, लोक देऊन टाकतात. नंतर काय काय फ्रॉड होतात. मला पण विचारलं जातं की तुम्ही आमच्या पैशांवर ट्रेड कराल का? मी नाही करणार. एक्झॅक्टली. तुमचे खूप मेहनतीचे बनवलेले पैसे नका असे कोणाला देऊ. स्वतः शिका, स्वतः फायनान्स मॅनेज करा, मल्टिपल वेजने इन्व्हेस्टमेंट करा, प्रॉपर्टी घ्या, गोल्ड घ्या, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करा आणि थोडे पैसे स्वतःजवळ ठेवा. मॅम थँक्यू सो मच.